दंडवत प्रणाम. आजच्या आपल्या या सखोल चर्चेत आपण एका अत्यंत वेगळ्या आणि कुठेतरी विचार करायला लावणाऱ्या विषयावर बोलणार आहोत. हो, नक्कीच. आणि हा विषय असा आहे ना, जो आपल्याला इतिहासाकडे पाहण्याचा एक नवीन दृष्टिकोन देतो. अगदी बरोबर. कारण आपण नेहमी विचार करा की समजा एखादी व्यक्ती एखाद्या तत्वज्ञानासाठी स्वतःचं संपूर्ण आयुष्य वेचते. सलग 20 वर्ष अत्यंत कठोर अभ्यास करून एका मोठ्या पंथाचे सर्वोच्च आचार्यपद मिळवते. हो, हजारो अनुयायांचे नेतृत्व करते. त्या व्यक्तीकडे अफाट ज्ञान असते. पण तरीही म्हणजे हे खूप विचित्र वाटेल ऐकायला, पण तरीही ती व्यक्ती स्वतःच्या संपूर्ण आयुष्यात एकही शब्द लिहून ठेवत नाही. हो ना. हे खरोखरच खूप मोठा विरोधाभास आहे. हो, कारण कोणताही ग्रंथ नाही, कोणतीही कविता नाही. आजच्या जगात आपण माणसाचं मोठेपण कशावरून मोजतो, तर त्याने मागे सोडलेल्या लिखित साहित्यावरून किंवा त्याच्या पब्लिश्ड वर्कवरून. अगदी बरोबर. आपण लगेच विचारतो की यांचं साहित्य कुठे? हो ना. पण आज आपण महानुभाव पंथातील एका अशा थोर व्यक्तिमत्वाचा वेध घेणार आहोत, ज्यांचा वारसा कागदावर नाही तर माणसांमध्ये जिवंत राहिला. आजचा आपला विषय आहे बिडकर परंपरेचे शिल्पकार मानले जाणारे थोर संत मालोबास. आणि हा जो विरोधाभास तुम्ही सुरुवातीलाच मांडलात ना, तो खरोखरच या आजच्या चर्चेचा केंद्रबिंदू असायला हवा. नक्कीच. कारण बघा, जेव्हा आपण महानुभाव पंथ हा शब्द उच्चारतो, तेव्हा आपल्या डोळ्यांसमोर लगेच काय येतं? विपुल असं साहित्य, लीळाचरित्र असेल किंवा दृष्टांतपाठ. अगदी. अत्यंत समृद्ध असं वाङ्मय आपल्या डोळ्यांसमोर येतं. दृष्टांतपाठ किंवा सांकेतिक लिपीत लिहून ठेवलेलं ते विपुल तत्वज्ञान. म्हणजे तसं पाहिलं तर महानुभाव पंथ हा मुळातच ज्ञानाचा आणि साहित्याचा प्रचंड मोठा आदर करणारा पंथ आहे. हो, साहित्याला तिथे खूप महत्त्व आहे. हो ना. मग अशा या साहित्यावर प्रचंड प्रेम करणाऱ्या परंपरेत मालोबासांसारखे एक आचार्य होऊन गेले, ज्यांचं कार्य कोणत्याही शब्दांत बांधता न येण्यासारखं होतं. खरंच विलक्षण आहे हे. हो. आणि त्यांचं जीवन म्हणजे केवळ इतिहासात नोंदवलेली एखादी तारीख नाहीये. एका जिज्ञासू साधकापासून ते एका संपूर्ण परंपरेचा पाया रचणाऱ्या संयमी नेत्यापर्यंतचा तो एक प्रवास आहे. आणि म्हणूनच मला हा प्रवास ना अगदी सुरुवातीपासून समजून घ्यायचा आहे. कारण कोणत्याही महान कार्याची सुरुवात अशी एकदम शून्यातून होत नाही. त्याला कुठली तरी एक मजबूत पार्श्वभूमी असते. नक्कीच असते. तर आपल्या उपलब्ध माहितीनुसार मालोबास हे मूळचे बीडचे रहिवासी होते आणि ते तुकाईसा उपाध्ये यांचे धाकटे शिष्य होते. आता इथे मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. कोणती? बीड हे शहर त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारं ठरलं असावं. म्हणजे आजच्या भाषेत जर सांगायचं झालं तर समजा संगीतमय घरात वाढणारी एखादी व्यक्ती आहे. तिच्या कानावर सतत सूर पडत असतात आणि ती आपसुकच संगीताकडे आकर्षित होते. अगदी बरोबर. किंवा सिलिकॉन व्हॅलीमध्ये वाढणाऱ्या मुलाच्या कानावर सतत तंत्रज्ञानाचे शब्द पडतात. तसंच काहीसं मालोबांच्या बाबतीत घडलं असावं का? बीडचं ते वातावरण त्यांच्या या आध्यात्मिक प्रवासाचं मूळ होतं का? तुम्ही जे हे उदाहरण दिलत ना, ते या परिस्थितीला अगदी अचूक लागू पडतं. कारण बीड हे 13व्या-14व्या शतकात केवळ एक सामान्य शहर किंवा नुसता व्यापारी केंद्र नव्हतं. अच्छा, मग काय विशेष होतं तिथे? महानुभाव पंथाच्या दृष्टीने बीड हे साक्षात श्री चक्रधर स्वामींचे चरणांकित स्थान होतं. हां, चरणांकित स्थान. हो. आता हे चरणांकित स्थान म्हणजे नेमकं काय हे आपण जरा नीट समजून घेऊया. ज्या भूमीला साक्षात पंथ संस्थापक श्री चक्रधर स्वामींचा पदस्पर्श झाला आहे, जिथे त्यांनी वास्तव्य केलं आहे, ती भूमी अनुयायांसाठी सर्वोच्च तीर्थक्षेत्र असते. म्हणजे ते अत्यंत पवित्र मानलं जातं. अगदी. आणि जेव्हा एखादं ठिकाण असं श्रद्धेचं आणि तत्वज्ञानाचं मुख्य केंद्र बनतं, तेव्हा तिथे साहजिकच संपूर्ण देशभरातून अभ्यासक, साधक आणि विचारवंतांची सतत ये-जा सुरू असते. म्हणजे एक प्रकारची ती ज्ञानसत्रांचं चालत असावीत तिथे. हो ना. त्या वातावरणातच एक प्रकारची सात्विकता असते. तिथे सतत तत्वज्ञानावर, आचारांवर चर्चा होत असतात. आणि मालोबास याच वातावरणात लहानाचे मोठे झाले. अच्छा, म्हणजे महानुभाव पंथाचे आचार विचार त्यांच्यावर कुणी बाहेरून लादले नव्हते. ते त्यांच्या श्वासातच, त्यांच्या वाढीच्या प्रक्रियेतच भिनले होते. अगदी बरोबर. ते वातावरणच तसं होतं. आणि मगाशी जो तुकाईचा उपाध्ये यांचा उल्लेख झाला, त्या उपाध्ये परंपरेबद्दलही थोडं समजून घ्यायला आवडेल. हे उपाध्ये म्हणजे नक्की कोण असतात?
बरं. उपाध्य हे महानुभाव पंथातील एक अत्यंत महत्वाचं आणि मानाचं पद किंवा तुम्ही त्याला घराणं म्हणू शकता. हे लोक म्हणजे पंथाचे तत्वज्ञान शिकवणारे, आचारधर्माचं पालन करून घेणारे आणि समाजाला मार्गदर्शन करणारे आचार्य किंवा पुरोहित असतात. तुकाईसा उपाध्य हे त्या काळातील एक अत्यंत आदरणीय असं व्यक्तिमत्व होतं. आणि मालोबास हे त्यांचे शिष्य होते. तर मालोबासांना या तत्वज्ञानाची केवळ ओळखच झाली नाही, तर त्याची सखोल गुंतागुंतही समजली. म्हणजे केवळ वरवरची माहिती नाही, तर गाभा समजला त्यांना. अगदी. आणि याच वातावरणातून त्यांच्या मनात वैराग्याची अत्यंत प्रबळ ओढ निर्माण झाली. आणि याच प्रेरणेतून त्यांनी एक अतिशय मोठा निर्णय घेतला. ऐतिहासिक नोंदी आपल्याला असं सांगतात की सुमारे शके 1330 मध्ये त्यांनी मार्गमेळ्यात येऊन संन्यास घेतला. बापरे, शके 1330. इथे मला थांबून एक प्रश्न विचारायचा आहे, कारण आपल्याला हा प्रश्न पडू शकतो की संन्यास घेणे म्हणजे नेमकं काय. हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. कारण आजकाल आपण संन्यास हा शब्द खूप सैलपणे वापरतो, म्हणजे सर्व काही सोडून जंगलात निघून जाणे असा त्याचा अर्थ होतो का. आणि इथे एक शब्द आलाय, मार्गमेळा. हो, त्यांनी मार्गमेळ्यात येऊन संन्यास घेतला म्हणजे नक्की काय केलं त्यांनी. मी सांगत होते ना, हा खूप महत्वाचा फरक आहे समजून घेण्यासारखा. महानुभाव पंथात संन्यास घेणे म्हणजे डोळे मिटून हिमालयात जाऊन बसणे नव्हे. अच्छा. इथे संन्यास अत्यंत सक्रिय असतो, म्हणजे ऍक्टिव्ह असतो. मार्गमेळा या शब्दाचा अर्थ आपण समजून घेतला की हे लगेच स्पष्ट होईल. सांगा ना. मार्गमेळा म्हणजे पंथाच्या अनुयायांचा, संन्याशांचा आणि साधकांचा एक मोठा समूह जो सतत भ्रमंती करत असतो. म्हणजे एका जागी थांबून राहत नाहीत ते. नाही, हा एक प्रकारचा चालता बोलता आश्रम किंवा तुम्ही त्याला मूव्हिंग युनिव्हर्सिटीज म्हणू शकता. हे लोक गावोगावी फिरतात, श्री चक्रधर स्वामींच्या तत्वज्ञानाचा प्रचार करतात आणि अत्यंत कडक अशा आचारधर्माचे पालन करतात. बापरे, म्हणजे सतत फिरस्ती आणि तीही कडक नियमांसह. हो, जेव्हा आपण म्हणतो की मालोबासांनी शके 1330 मध्ये मार्गमेळ्यात संन्यास घेतला, तेव्हा त्याचा अर्थ असा होतो की त्यांनी आपलं घर, ऐहिक सुख आणि बीडमधील सुरक्षित असं आयुष्य सोडून दिलं. आणि या अत्यंत खडतर आणि शिस्तबद्ध अशा फिरत्या समूहाचे सदस्यत्व त्यांनी स्वीकारले. त्यांनी स्वतःला पंथाच्या कार्यासाठी पूर्णपणे समर्पित केले. हे ऐकल्यावर जाणवतं की हा एक प्रचंड मोठा कमिटमेंटचा भाग होता. पण यानंतरची जी गोष्ट आहे ना, ती मला खरोखरच चक्रावून टाकणारी वाटते. काय बरं? म्हणजे शके 1330 मध्ये संन्यास घेतल्यानंतर ते लगेचच प्रवचने देऊ लागले नाहीत किंवा त्यांनी लगेचच नेतृत्वाची धुरा सांभाळली नाही. हो, तो काळ तसा नव्हता. कारण नोंदीनुसार शके 1330 ते शके 1350 हा तब्बल 20 वर्षांचा कालखंड त्यांनी फक्त अध्ययनासाठी म्हणजे ज्ञानसाधनेसाठी व्यतीत केला. 20 वर्षे? हो, सलग 2 दशक. म्हणजे आजच्या काळात जिथे लोकांना 2 वर्षांचा एखादा कोर्स पूर्ण करायलाही कंटाळा येतो, तिथे कोणीतरी सलग 20 वर्ष फक्त एका विषयाचा अभ्यास करत आहे. एवढा वेळ त्यांना नक्की काय शिकायला लागला? कारण त्यांनी जो विषय अभ्यासायला घेतला होता ना, तो अत्यंत अथांग होता. या 20 वर्षांच्या काळात मालोबासांनी सकल ब्रह्मविद्याशास्त्र अभ्यासले. सकल ब्रह्मविद्याशास्त्र शब्द खूप वजनदार आहे, पण हे नक्की असतं काय? सकल म्हणजे संपूर्ण, समग्र, आणि ब्रह्मविद्याशास्त्र म्हणजे विश्वाचे, ईश्वराचे आणि मानवी जीवनाचे अंतिम सत्य सांगणारे तत्वज्ञान. महानुभाव पंथाचे तत्वज्ञान हे मुळात द्वैतवादी आहे. अच्छा. त्यात जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर या 4 प्रमुख सूत्रांवर अत्यंत सखोल आणि सूक्ष्म असा विचार केलेला आहे. आणि हे केवळ काहीतरी वरवरचं वाचन नव्हतं. म्हणजे पाठांतर करण्यासारखं नव्हतं. अजिबात नाही. श्री चक्रधर स्वामींनी सांगितलेली प्रत्येक लीळा, त्यामागचा गहन अर्थ, मानवी मुक्तीचा मार्ग, आचारधर्म आणि या सर्वांचे तत्कालीन समाजातील उपयोजन, या सगळ्याचा त्यांना अभ्यास करायचा होता. बापरे, हा खरंच खूप मोठा आवाका आहे. हो ना. 20 वर्ष त्यांनी एका विद्यार्थ्यासारखी, एका तपस्व्यासारखी स्वतःला या अभ्यासात पूर्णपणे झोकून दिले. यात केवळ वाचन नव्हतं, तर वादविवाद, चिंतन, मनन आणि मुख्य म्हणजे त्या ज्ञानाचे आचरण यांचा यात समावेश होता. म्हणजे त्यांनी फक्त माहिती गोळा केली नाही, तर ती स्वतःच्या आचरणात मुरवली. अगदी. पण तरीही माझ्या मनात एक स्वाभाविक प्रश्न येतो की एखाद्या व्यक्तीला आचार्य ही सर्वोच्च पद मिळवण्यासाठी केवळ ज्ञान पुरेसे असते का? चांगला प्रश्न आहे. कारण शके 1350च्या सुमारास, म्हणजे त्यांच्या त्या 20 वर्षांच्या तपश्चर्येनंतर उपाध्य मंडळींनी त्यांच्याकडे आचार्यपदाची धुरा सोपवली. मग हे पद त्यांना कसं मिळालं?
तिथे काही निवडणूक वगैरे होत होती का? नाही, निवडणूक नक्कीच नव्हती, पण ती एक अत्यंत कठोर अशी पारख होती. पारख म्हणजे परीक्षा. एक प्रकारची परीक्षाच. बघा, समाजात किंवा कोणत्याही संस्थेत जेव्हा सर्वोच्च पद दिले जाते तेव्हा केवळ वय किंवा एखाद्याने किती पुस्तके वाचली आहेत एवढंच पाहिलं जात नाही. हो, ते तर आहेच. उपाध्य मंडळी ही स्वतः अत्यंत ज्ञानी आणि प्रगल्भ होती. त्यांनी मालोबासांमधील केवळ विद्वत्ता पाहिली नाही, तर त्यांची वृत्ती पाहिली. वृत्ती? म्हणजे त्यांचा स्वभाव. हो, एक नेता म्हणून लागणारा जो संयम असतो, 20 वर्षांच्या तपश्चर्येतून आलेली स्थितप्रज्ञता आणि पंथाच्या तत्वज्ञानाशी असलेली त्यांची एकरूपता, या सगळ्या गोष्टी उपाध्य मंडळींनी हेरल्या. अच्छा, म्हणजे हे पद केवळ ज्ञानावर नाही तर चारित्र्यावर दिलं गेलं. अगदी. आचार्य हे केवळ अधिकाराचं पद नव्हतं, ती पंथाची संपूर्ण आध्यात्मिक आणि व्यावहारिक जबाबदारी होती. त्यामुळे ही जी आचार्य प्रतिष्ठा त्यांना मिळाली, ती कोणीतरी दिलेली भेट नव्हती, तर ती त्यांच्या 20 वर्षांच्या निस्सीम आणि निष्कलंक साधनेची पावती होती. क्या बात आहे. आणि इथूनच या चर्चेचा सर्वात रंजक आणि मला जो सगळ्यात जास्त विचार करायला लावणारा भाग वाटतो ना, तो सुरू होतो. आपण पाहिलं की त्यांनी 20 वर्ष सकल ब्रह्मविद्याशास्त्राचा सखोल अभ्यास केला. ते आचार्य झाले. त्यांच्याकडे अफाट ज्ञान होतं. पण त्यांनी एकही ग्रंथ लिहिला नाही. हो, हे खूप विशेष आहे. कोणतीही गद्य किंवा पद्यात्मक रचना त्यांनी केली नाही. मला ना हे एखाद्या वाचनालयाचं उदाहरणासारखं वाटतं. म्हणजे तसं पाहिलं तर एक असा वास्तुविशारद किंवा आर्किटेक्ट आहे ज्याने स्वतःचे संपूर्ण आयुष्य एका अतिशय भव्य, सुंदर आणि मजबूत वाचनालयाची इमारत बांधण्यात वेचले. त्याने त्याचे खांब उभे केले, त्याची अत्यंत सुंदर रचना केली, पण स्वतः मात्र त्या वाचनालयात ठेवण्यासाठी एकही पुस्तक लिहिलं नाही. किती सुंदर उपक आहे. हो ना. त्याचं ते उभं केलेलं वाचनालय जणू त्याचं सर्वात मोठं पुस्तक असतं. मालोबासांच्या बाबतीत हे असं का घडलं असावं? त्यांनी स्वतःचं एवढं प्रचंड ज्ञान कागदावर का नाही उतरवलं? तुम्ही जे वाचनालयाचं रूपक मांडलं ना, ते या संपूर्ण परिस्थितीचं अगदी अचूक वर्णन करतं. आणि तुम्ही जो प्रश्न विचारलात की त्यांनी का लिहिले नाही, तर त्याचं उत्तर त्यांच्या एका नवीन भूमिकेत दडलेलं आहे. कोणती भूमिका? ऐतिहासिक नोंदी यावर एक अत्यंत समर्पक शब्द वापरतात, बहुव्याप. बहुव्याप? हो, त्यांच्यावर आचार्यपदाची एवढी मोठी जबाबदारी पडली होती की त्यांची संपूर्ण कारकीर्द ही मार्गमंडळी सांभाळण्यातच गेली. बरं, मला हा बहुव्याप जरा नीट समजून घ्यायचा आहे. कारण आपल्याला वाटतं की आध्यात्मिक गुरु म्हणजे एका छानशा आसनावर बसून फक्त प्रवचन देणारी व्यक्ती. हो, आपला तसाच समज असतो बहुतांश वेळा. मग मार्गमंडळी सांभाळणे यात एवढं काय मोठं काम होतं की त्यांना लिहायला वेळच मिळाला नाही? हे एखाद्या मोठ्या कंपनीच्या सीईओ सारखं क्रायसिस मॅनेजमेंट होतं का? अगदी 100%. तो 14व्या शतकातील एका मोठ्या संस्थेचा सीईओ असल्यासारखाच प्रकार होता. बापरे. हो, मार्गमंडळी सांभाळणे हे केवळ काही आध्यात्मिक काम नव्हतं, तर ते प्रचंड मोठं प्रशासकीय आणि मानवी व्यवस्थापनाचं म्हणजे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटचं काम होतं. अच्छा. विचार करा, मार्गमेळा म्हणजे शेकडो संन्यासी आणि साधक एकत्र प्रवास करत आहेत. हे सगळे लोक वेगवेगळ्या गावांमधून, वेगवेगळ्या कौटुंबिक आणि सामाजिक पार्श्वभूमीतून आलेले आहेत. हो, म्हणजे प्रत्येकाचे विचार वेगळे असणार. अगदी. प्रत्येकाचा स्वभाव वेगळा, प्रत्येकाचे अहंकार वेगळे, त्यांच्या प्रवासाची, राहण्याची, भोजनाची व्यवस्था पाहणे, त्यांच्यामध्ये काही मतभेद झाले तर ते सोडवणे. आणि हे सगळं एका आचार्याला करावं लागायचं. हो, एवढंच नाही तर एखाद्या साधकाला जर वैराग्यातून नैराश्य आले तर त्याचे समुपदेशन करणे म्हणजे काउन्सिलिंग करणे. आणि सर्वांत महत्वाचे म्हणजे महानुभाव पंथाचा जो अत्यंत कडक असा आचार धर्म आहे त्याचे या शेकडो लोकांकडून अत्यंत काटेकोरपणे पालन करवून घेणे. हे काम दिवसाचे 24 तास आणि वर्षाचे 365 दिवस चालणारे होते. हे नुसतं ऐकूनच मला दमछाक झाल्यासारखं वाटतंय. म्हणजे त्यांना स्वतंत्र बसून शांतपणे विचार करायला किंवा ग्रंथ लिहायला एकांत मिळालाच नसेल. अजिबात नाही. पण अशा शेकडो लोकांना एकत्र बांधून ठेवणं हे काही सोपं काम नक्कीच नाही. कारण शिस्त लादली तर लोक सोडून जातील आणि खूप मोकळीक दिली तर पंथाचे नियम मोडले जातील. मग त्यांनी हे व्यवस्थापन कसं केलं? इथेच मालोबासांचे खरे मोठेपण दिसून येते. त्यांच्या नेतृत्वाचे वर्णन करताना एक अतिशय सुंदर गोष्ट सांगितली आहे. कोणती? त्यांनी ही धुरा अत्यंत सौजन्याने सांभाळली.
त्यांनी मार्गमंडळींशी कायम सौजन्याने आणि प्रेमाने वागून आचार्याची जबाबदारी पार पाडली. सौजन्य हा शब्द खूप महत्वाचा आहे. हो, कारण कठोर शिस्त केवळ अधिकाराने लादता येत नाही, ती आचरणातून आणि सौजन्यातून रुजवावी लागते. कुणाचाही अपमान न करता, कुणालाही न दुखावता, पण तरीही तत्वांशी कोणतीही तडजोड न करता शेकडो लोकांना एका विचाराने बांधून ठेवणे. हे कोणत्याही ग्रंथरचने इतकेच किंवा कदाचित मला वाटतं त्याहूनही अधिक कठीण काम आहे. शब्दांत साहित्य निर्माण करण्यापेक्षा माणसांची मने जोडणे आणि ती कायम एकत्र ठेवणे हे अधिक आव्हानात्मक असते. खरंच आहे. कागदावरचे शब्द तुम्ही कधीही खोडून पुन्हा लिहू शकता, पण एकदा माणसाचे मन दुखावले की ते जोडणे खूप अवघड असते. अगदी बरोबर. आणि त्यांनी हे माणसांना जोडण्याचं काम अत्यंत कौशल्याने केले. पण मला एका मानवी मानसिकतेबद्दल इथे बोलायचंय. बोला. शके 1350 मध्ये ते आचार्य झाले आणि त्यानंतरची जवळपास 30 वर्षे म्हणजे शके 1380 पर्यंत त्यांनी हे काम केले. हो. जेव्हा एखादा माणूस आपले संपूर्ण आयुष्य एखादी संस्था किंवा समुदाय उभा करण्यात वेचतो, तेव्हा आयुष्याच्या उत्तरार्धात त्याला एक चिंता नक्कीच सतावते. उत्तराधिकाराची. हो. माझ्यानंतर काय, माझ्यानंतर या पंथाचे, या तत्वज्ञानाचे काय होईल, हा वारसा कोण पुढे नेईल? मालोबसांना ही चिंता सतावली नसेल का? नक्कीच सतावली असेल. आणि हा प्रत्येक संस्थापक किंवा नेत्याच्या आयुष्यातील सर्वात नाजूक असा टप्पा असतो. योग्य उत्तराधिकारी निवडणे हे कोणत्याही संस्थेच्या भविष्यासाठी अत्यंत निर्णायक असते. याच काळात म्हणजे साधारण शके 1365 ते 1370 या काळात मालोबसांच्या आयुष्यात काही महत्त्वपूर्ण स्थित्यंतरे घडली. ते श्री वैद्य दत्तोबास यांच्या संपर्कात आणि सान्निध्यात आले. अच्छा. आध्यात्मिक आणि संस्थात्मक जीवनात अशा समविचारी आणि उच्च पातळीवरील अभ्यासकांचा सहवास खूप मोलाचा असतो. या सान्निध्यातून त्यांना नवी दृष्टी मिळाली असावी. आणि याच काळात पंथीय प्रचार करत असताना त्यांना मुधोपंत नावाचे एक अत्यंत योग्य असे शिष्य लाभले. मुधोपंत म्हणजे त्यांच्या शोधाला यश आले असे म्हणता येईल का? होय, नक्कीच. मुधोपंत हे केवळ एक सामान्य शिष्य नव्हते, तर ते मालोबसांच्या विचारांचे आणि ज्ञान साधनेचे खरे वारसदार ठरले. त्यांच्यासारखा अत्यंत ज्ञानी, संयमी आणि समर्पित शिष्य मिळाल्यामुळे मालोबसांना पुढील पंथीय धुरा सांभाळण्याची जी चिंता होती ती कायमची मिटली असावी. एक उत्तम नेता तोच असतो जो स्वतःच्या हयातीतच एक सक्षम दुसरी फळी उभी करतो. अगदी खरे. आणि मालोबसांनी मुधोपंतांच्या रूपाने ते काम पूर्ण केले. म्हणजे त्यांनी केवळ वर्तमान सुरक्षित केला नाही, तर पंथाचं भविष्यही एका सुरक्षित हातात सोपवले. आता या चर्चेच्या आपण अंतिम टप्प्याकडे आलो आहोत, जिथे बिडकर या नावाची पावती या परंपरेला कशी मिळाली हे मला समजून घ्यायचंय. हो. शके 1370च्या आसपास त्यांनी काहीतरी स्वतंत्र उभारणी केली होती, बरोबर? अगदी बरोबर. मुधोपंतांसारखे शिष्य लाभल्यानंतर आणि पंथाचा विस्तार वाढत असताना मालोबसांनी स्वतःच्या मार्गमेळासहित म्हणजे अनुयायांच्या समूहासहित स्वतंत्र वास्तव्य आणि कार्य सुरू केले. स्वतंत्र म्हणजे ते पंथातून बाहेर पडले का? नाही. हे स्वतंत्र राहणे म्हणजे पंथापासून वेगळे होणे नव्हते, तर ती पंथाच्या एका नवीन शाखेची, एका नवीन परंपरेच्या विस्ताराची सुरुवात होती. अच्छा, म्हणजे ब्रँच आउट झाले ते? हो, अगदी तसंच. आणि इथे आपण सुरुवातीला जो उल्लेख केला होता ना, तो संदर्भ परत येतो. मालोबसांचे मूळ गाव बीड होते. त्यांनी उभी केलेली ही स्वतंत्र आणि अत्यंत शिस्तबद्ध मार्गमंडळी आणि त्यांचे मूळ गाव बीड या दोन गोष्टींचा संगम झाला आणि यातूनच उपाध्याय आचार्यांच्या या विशिष्ट गादीला किंवा परंपरेला पुढे कायमचे बिडकर हे नाव पडले. हे खरंच खूप अद्भुत आहे. म्हणजे एका व्यक्तीने आपल्या अथांग कार्यातून, प्रशासकीय कौशल्यातून आणि निस्वार्थ सेवेतून स्वतःचं नाव एका संपूर्ण परंपरेला दिले. होय. बिडकर शाखा ही मालोबसांच्या अलौकिक व्यवस्थापन आणि ज्ञानसाधनेचीच एक जिवंत आणि चालती बोलती पावती आहे. पुढे शके 1380च्या सुमारास या थोर पुरुषाचा देहांत झाला. पण मला वाटतं त्यांनी जे मागे सोडलं ते कोणत्याही महाकाव्यापेक्षा नक्कीच कमी नाही. नक्कीच. आपण नेहमी विचार करतो की एखाद्या विद्वानाची ओळख ही त्याच्या पुस्तकांतून होते, पण मालोबसांच्या जीवनाचा हा अभ्यास आपल्याला एक वेगळाच दृष्टिकोन देतो. अगदी. ज्ञान हे केवळ साठवून ठेवण्यासाठी किंवा कागदावर उतरवण्यासाठी नसतं, तर ते आचरणात आणण्यासाठी असतं. लोकांच्या कल्याणासाठी, त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आणि एक संस्थात्मक बांधणी करण्यासाठी असतं.
त्यांनी आपलं 20 वर्षांचं अफाट ज्ञान एका समुदायाला दिशा देण्यासाठी आणि एका संपूर्ण समाजाला एकत्र बांधून ठेवण्यासाठी वापरलं. हीच त्यांची खरी महानता आहे. हो ना. आणि म्हणूनच या सखोल चर्चेच्या शेवटी मला ऐकणाऱ्या प्रत्येकासाठी एक विचार इथे नक्की मांडायचा आहे. आपण इतिहासात नेहमी अशा लोकांचा शोध घेतो ज्यांनी मोठी युद्ध जिंकली, मोठे वाडे बांधले किंवा हजारो पानांचे ग्रंथ लिहिले. आपण माणसाचं मोठेपण त्याने मागे सोडलेल्या लिखित किंवा दृश्य साहित्यावरूनच मोजतो. आपल्याला वाटतं जे कागदावर उतरलं किंवा जे डोळ्यांना दिसतं तेच शाश्वत आहे. पण तसं पाहिलं तर आपल्या आजूबाजूला आणि इतिहासात असे अनेक लोक असतात जे शांतपणे कोणतीही प्रसिद्धी न मिळवता, स्वतःची कोणतीही पाटी न लावता संस्था आणि माणसांना जोडण्याचं काम करत असतात. अगदी बरोबर. ते एखाद्या कुटुंबाचा कणा असू शकतात, एखाद्या संस्थेचे व्यवस्थापक असू शकतात किंवा मालोबासांसारखे एखादे आचार्य असू शकतात. त्यांनी स्वतःसाठी काहीही निर्माण केलेलं नसतं, पण ते इतरांना घडवत असतात. हो, आणि तोच त्यांचा खरा वारसा असतो. हो ना. मालोबासांच्या चरित्रातून हे अतिशय प्रकर्षाने जाणवतं की अशा लोकांचा हा अलिखित वारसा, ज्याला आपण अनरिटन लेगसी म्हणू शकतो, तो शब्दांपेक्षाही कितीतरी पटीने मोठा आणि चिरकाळ टिकणारा असू शकतो. ते शब्द कदाचित कागदावर नसतीलही, पण ते माणसांच्या मनात, त्यांच्या आचरणात आणि पिढ्यानपिढ्या अखंड चालणाऱ्या परंपरेत जिवंत राहतात. अगदी खरंय. आणि आजची ही आपली चर्चा याच वारशाला समजून घेण्याचा एक छोटासा प्रयत्न होता. नक्कीच. आज आपण एका अशाच अफाट पण अलिखित वारशाचा वेध घेतला. एका जिज्ञासू साधकापासून ते बिडकर परंपरेच्या शिल्पकारापर्यंतचा मालोबासांचा हा प्रवास आपल्या सर्वांसाठी निस्वार्थ समर्पण आणि खऱ्या नेतृत्वाचे एक उत्तम उदाहरण आहे. या अशा एका थोर आणि अलिखित वारसामागे सोडणाऱ्या महान व्यक्तिमत्वाला आणि आजच्या या आपल्या अभ्यासपूर्ण आणि आध्यात्मिक प्रवासाला पूर्णविराम देताना अत्यंत आदरपूर्वक पुन्हा एकदा दंडवत प्रणाम.